नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सारंग आणि सौमित्र दोघंही निघालेले असतात, ते म्हणजे शोधायला आपल्या आईला. आणि जेव्हा ते आईला शोधायला बाहेर पडलेले असतात तेव्हा दोघांनाही टेन्शन असतं. कोणी रस्त्यावर दिसेल त्याला ते विचारत असतात की यांना पाहिलंय का, यांना पाहिलंय का, हे त्यांचं विचारणं सुरू असतं. परंतु सगळ्यांच्या समोर एक मोठी गोष्ट दिसत असते, ती म्हणजे फक्त अंधार. कारण कुठे सुमित्राचा पत्ता लागत नसतो, त्यामुळं सगळ्यांनाच काळजी वाटत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी मात्र सुमित्राला शोधून खूप दमलेली असते, कारण तिने खूप शोध घेत असते. पण सुमित्रा काही तिला अजून सापडलेली नसते. शेवटी तिथे बाप्पाचं मंदिर असतं आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जानकी येते आणि म्हणते की आईंना खूप शोधून झाले, मला कळत नाही आहे की आई कुठं असतील, मी त्यांना कसं शोधू, मला त्यांच्यापर्यंत पोहोचव, तूच काहीतरी मार्ग दाखव, कारण मला आता कळायचं बंद झालं आहे. नक्की काय असणार आहे हा प्रश्न जानकी बाप्पाला विचारते. तूच मार्ग दाखव आणि आईंपर्यंत मला पोहोचव, कारण आईंना वाचवणं हे गरजेचं आहे, असं जानकी म्हणत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जानकी जेव्हा नमस्कार करते तेव्हा बाप्पाचं फूल पडतं आणि जानकीला आशीर्वाद मिळालेला असतो. पण ही गोष्ट काही जानकीला माहिती नसते. जानकी शांतपणे तिथं उभी असते. ती म्हणत असते, काही करून मला मार्ग दाखव बाप्पा, आई खूपच अडचणीत आहेत, त्यांना वाचवणं खूप गरजेचं आहे. त्या सकाळपासून घराच्या बाहेर पडलेल्या आहेत, त्यांची गोळ्या औषधं हे सगळं त्यांनी घेतलेलं नसणार आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, हे सगळं जानकी बोलत असते. सुमित्रा मात्र इकडे बेशुद्धच पडलेली असते. सुमित्रा अजूनही शुद्धीवर आलेली नसते. तर इकडे ऐश्वर्या बाहेर आलेली असते. त्याच वेळी तिथे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते की काय मग ऐश्वर्या, मला एक कळत नाही आहे की या सगळ्यामागं तुझा हात आहे हे तर मला माहितीच आहे, पण हे सगळं तू का करतेस हे मला कळेल का, असं ती बोलत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, मी कुठं काही केलेलं आहे, नाही LLB मॅडम बोलायला लागलेल्या आहेत आणि संशय. तेव्हा ऐश्वर्याच्या बाबतीत अवंतिका म्हणते की हो, मला तुझ्यावर ना पूर्ण संशय आहे. इकडे जानकी आता बाप्पाच्या समोरून उठते आणि तिच्यासमोर एक मोठं उत्तर मिळालेलं असतं, ते म्हणजे वरच्या एका रूममधून तिला उजेड दिसतो. इकडे ऐश्वर्या आणि अवंतिका यांच्यामध्ये आता पुन्हा भांडण सुरू होत असतं. अवंतिका म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत तू संशय घेण्यासारख्याच गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं तुझ्यावरती संशय घेणं स्वाभाविकच आहे, कारण तू जे वागत असते आणि तू बोलत असते यामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो. आता मला सांग साधी गोष्ट, तू कामाशिवाय AC घराच्या बाहेर न पडणारी, AC रूमच्या बाहेर न पडणारी, आज अचानक आईंसोबत का गेलीस बाहेर, हा प्रश्न मलाच काय घरातल्या कोणालाही पडणार आहे. त्या रूमच्या दिशेने शोधत निघालेली असते, ज्या रूममध्ये जानकीने पाहिलेलं असतं, ते म्हणजे इकडे जानकीला उजेड दिसलेला असतो. त्या रूमच्या दिशेने जानकी धावत निघालेली असते. आणि मग इकडे अवंतिका म्हणत असते, कसं आहे, संशय येण्यासारखं तू वागलेलीच आहे, त्यामुळं तुझ्या बाबतीत संशय घेणं स्वाभाविकच आहे, हे सगळं इकडे अवंतिका म्हणत असते. कारण तू AC गाडीशिवाय न फिरणारी, आज आईंसोबत का गेलीस तू चालत, आणि देवळात शक्यच नाही आहे, कारण तुला तर देवाबद्दल कधी काही वाटलंच नाही, तर तू आज देवळात कशासाठी गेली, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे, हा प्रश्न विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे उत्तर द्यायला ऐश्वर्याकडे काहीच उत्तर नसतं. ती म्हणत असते, गेले मी, मला वाटलं. तेव्हा अवंतिका म्हणते, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आई ओवीला भेटायला गेलेल्या, ही गोष्ट तुला कशी माहिती, तू तर म्हणालीस ना मंदिरात गेल्या होत्या. तेव्हा इकडे अवंतिकाला ऐश्वर्या म्हणते की कसं आहे, मी जानकीकडे गेले होते, तिथं गेल्यावर मला कळलेलं आहे हे सगळं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकी आता वरती रूममध्ये आलेली असते आणि तिनं शोधाशोध घेत असते, पण त्या रूमच्या दिशेनेही तिला काहीच मिळत नाही. त्या रूमला लॉक असतं. त्याच्यावरून तिच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी वेगळं आहे हे, असं म्हणत जानकी पुन्हा थांबते आणि म्हणू लागते की नाही, मला काहीतरी वेगळा शोध घेतला पाहिजे. आणि मग जानकी निघालेली असते, ती जात असते, नाही ताई नाही येत असं तिला वाटतं. आणि जेव्हा जानकी निघालेली असते तेव्हा आवाज येतो की जानकी मला वाचव, जानकी मला वाचव, हा आवाज तिला ऐकू येतो. आणि जानकीला आता प्रश्न पडलेला असतो. जानकी मग धावतच जाते त्या रूमच्या दिशेने. तर इकडे आतून सुमित्रा दरवाजा वाजवत असते. नेमकी सुमित्रा शुद्धीवर आलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. म्हणजे सुमित्राला देवाने शुद्धीवर आणलेलं आहे आणि जानकीने सुमित्राला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते. जानकी म्हणते की आई थांबा, मी काहीतरी करते. पण जेव्हा जानकी पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं
की त्या रूमला लॉक आहे. आता लॉक कसं उघडायचं हा मोठा प्रश्न असतो आणि जानकी ते लॉक ओढत असते. तेवढ्यात मग जानकी पुन्हा धावत खाली जाते आणि खाली जाऊन एक मोठा दगड घेते आणि तो दगड घेऊन येऊ लागते आणि मग जानकी ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते. जानकीला काहीही करून ते लॉक उघडायचं असतं. जानकीला प्रश्न पडलेला असतो की आईंना कसं वाचवू. इकडे सुमित्राला जानकीने सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला यातून बाहेर काढते, मी आहे ना आता तुमच्यासोबत, असं सुमित्राला तिने सांगितलेलं असतं. ते दगड तो त्या कुलपावर मारत असते, परंतु तो दगड जानकीच्या हाताला लागतो. आई ग करून जोरात ओरडते, कारण जानकीचं असं म्हणणं असतं सुमित्रा आईंनी मी एवढी अनाथ होते तरीही त्यांनी मला आईची प्राया दिलेली आहे. त्यांच्या मनात ते खूप आहे आणि त्यांचं खूप प्रेम आहे आमच्या सगळ्यांवरती आणि काही झालं तरी त्यांना वाचवणं हे गरजेचं आहे. आणि फायनली ते लॉक निघतं आणि जानकी सुमित्रापर्यंत पोहोचते आणि मग जानकी सुमित्राच्या जवळ आलेली असते. जानकी सुमित्राला म्हणते, आई तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. आणि मग जानकी सुमित्राला म्हणते की चला आई. तेव्हा सुमित्रा मात्र जानकीला मिठी मारून रडू लागते. ती म्हणत असते की जानकी बरं झालं तू आलीस, नाहीतर मला असं वाटलेलं की मी आज यातून जिवंत बाहेर पडूच शकणार नाही. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की थांबाई थांबाई ते बसा, असं म्हणत जानकीने तिथे चेअर घेतलेली असते आणि त्या खुर्चीवरती सुमित्राला बसायला सांगितलेलं असतं आणि सुमित्राला ती आधार देत असते. सुमित्रा म्हणत असते, जानकी खरंच आज देवच जाऊन आला तुझ्या रूपात माझ्या मदतीला, कारण जर तू इथं आली नसती तर मी संपले असते ग, मी जिवंतच राहिले नसते. आणि हे सगळं बोलणं चालू असतं. जानकी म्हणत असते शांत व्हा, आता मी आले ना, मग काळजी करायची काही गरज नाही. आणि मग इकडे ऋषिकेश पण काळजी करत असतो की काय झालं असेल, जानकीचा अजून फोन आलेला नाही. आणि मग तेवढ्यात ऋषिकेशचा फोन वाजतो. ओवी तर इकडे देवाच्या समोर बसलेली असते. माझ्या आजीला काही होऊ देऊ नकोस, मी माझ्या आजीचा हात कधीच सोडणार नाही, कुठेही असेल तरी माझ्या आजीसोबतच मी असणार आहे, हे सगळं ओवी बोलत असते. आणि जानकीने ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि ऋषिकेशला फोन केल्यानंतर जानकी म्हणू लागते की अहो आई सापडलेत. आई तर ऋषिकेश म्हणतो की आई सुखरूप आहे ना, तिला काही झालं तर नाही आहे ना, हे सगळं ऋषिकेश बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणते हो त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे, मी त्यांना घरी सोडवते आणि मग आपल्या घरी येते, असं जानकीने सांगितलेलं असतं. आणि जानकी आता सुमित्राला घरी सोडायला जात असते. सुमित्राला म्हणते की आई चला आता आपल्याला घरी जाणं गरजेचं आहे. मग जानकी ही सुमित्राला घेऊन निघालेली असते. सुमित्रा रडत असते. सुमित्रा म्हणत असते, जानकी मला एकटीला सोडून कधीही कुठं जाऊ नकोस. आता सुमित्राला जानकी वचन देते की हो आई मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. आता वचन जानकीने सुमित्राला दिलेलं असतं आणि दोघीजणी एकमेकींना मिठी मारून असतात. जानकीने सुमित्राचा जीव तर वाचवलेला असतो, पण सुमित्राला भीती मात्र खूप वाटत असते, कारण आज ती या परिस्थितीमध्ये अडकलेली असते आणि जानकीने एवढ्या अडचणीच्या वेळी येऊन तिला वाचवलेलं असतं. इकडे ऋषिकेश ओवीला सांगू लागतो की ओवी बाळा आजी सुखरूप आहे आणि आई आजीला घरी सोडायला चाललेली आहे. ओवीला पण बरं वाटतं, फायनली आजी बरी आहे या गोष्टीचा आनंद ओवीलाही झालेला असतो. ओवीही खुश झालेली असते आणि ओवी म्हणत असते की बरं झालं, ओवीलाही छान वाटत असतं. त्याचवेळी आता जानकी आणि सुमित्रा दोघीही रणदिवेंच्या घरी येत असतात. रणदिवेंच्या घरी येत असताना जानकी ही सुमित्रासोबत आलेली असते. जानकी घरामध्ये आत येत नसते तर सुमित्रा जानकीला म्हणते चल चल आत चल, पण तिथे आजी दारात असते, सौमित्र असतो, अवंतिका असते. लगेचच धावत सुमित्रा जाऊन आजीला मिठी मारते. ती म्हणते की माझी सुमित्रा आली, असं म्हणत आजीलाही बरं वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर आजीही खुश झालेली असते. त्याचवेळी इकडे आजी म्हणते अगं सुमित्रा कुठं होतीस तू, माझा जीव का गेला होता ग निम्मा तुझ्या काळजीनं, असं आजी बोलत असते. तेव्हा सुमित्रा म्हणते हो मी ठीक आहे, काळजी करू नकोस. आणि मग सगळा घडलेला प्रसंग सांगू लागते आणि त्याचवेळी ती सांगते की आज मला जानकीने सोडवून आणलेलं आहे, आज जर जानकी माझ्यासोबत नसती तर मी बाहेर येऊ शकले नसते, जानकी सोडवायला आली नसती तर हे शक्यच नव्हतं, हे सुमित्राचं म्हणणं असतं. सुमित्रा म्हणत असते की फक्त आणि फक्त जानकीमुळे मी इथं बाहेर पोचू शकलेले आहे, आज मी जिवंत तुमच्यामध्ये आहे ती फक्त जानकीमुळे आहे, मला जानकीने वाचवलेलं आहे म्हणून मी जिवंत आहे, असं सुमित्रा वारंवार सांगत असते. आणि मग जानकी बाहेर उभी असते. तेव्हा सुमित्रा म्हणते ये आत ये, बाहेर नको थांबूस. आणि सुमित्राला जानकी आत घेऊन येऊ लागते. सुमित्राला जानकीने आत आणलेलं असतं. सुमित्राच्या सांगण्यावरून जानकीने रणदिवेंच्या घरामध्ये पाऊल टाकलेलं असतं. जानकी ही लक्ष्मीच्या पावलांनी रणदिवे कुटुंबात आशीर्वाद बंगल्यात आलेली असते आणि ऐश्वर्याची मात्र
त्या क्षणी वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला कळलेलं असतं की आपण माती खाल्लेली आहे, आपण खूप मोठी चूक करत होतो, आपण या पद्धतीनं वागायला नको होतं, हे आता चांगलंच तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जानकीला खूप आनंद झालेला असतो. जानकी म्हणत असते आणि त्याचवेळी ऐश्वर्या मात्र आता हे सगळं जे वातावरण चांगलं झालेलं आहे त्याच्यामध्ये घाण नाही करायची तर कोणी करणार ऐश्वर्याशिवाय. ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, यांनीच लपवायचं आणि यांनी सोडून आणायचं. कसं आहे, या घरात यायला आता कारण तरी पाहिजे होतं ना. मग झालं कारण. आईंच्या मनात एक तिला संधी मिळवायची होती आणि ती संधी मिळालेली आहे. हे सगळं बोलत असते ऐश्वर्या. आणि ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता जानकी ही मुद्दामहून या घरात आलेली आहे, हे सगळं मुद्दामहून चाललेलं आहे, हे सगळं बोलणं ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंग तिथं आलेला असतो आणि सारंग म्हणत असतो की आई हे सगळं कसं झालं आहे, तुला माहिती आहे का, मला किती काळजी वाटत होती, सगळा गाव पिंजून काढला का आम्ही. तेव्हा सौमित्र म्हणतो की तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, शेवटी आईला जानकी वहिनीनेच घरी आणलेलं आहे आणि जानकी वहिनीमुळंच आई घरी आलेली आहे, ही गोष्ट मात्र सारंग तू लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं. इकडे सुमित्रा सगळ्यांना सांगू लागते आणि त्याचबरोबर सुमित्रा म्हणत असते की आज जर जानकी नसती तर मी जिवंत या घरामध्ये येऊ शकले नसते. हे सगळं सुमित्रा बोलत असते. आणि ऐश्वर्या म्हणत असते की यांनीच लपवलेलं आहे, हिच्याच नवऱ्याने आईंना लपवलं असणार आहे आणि ही सोडवून घेऊन आलेली आहे. दुसरं काय येऊ सारंग मला सांगा बरं, कारण हिने तर हिच्या घरी गेल्यावर सांगितलं होतं ना ओवीशी काहीही आईंचा संबंध नाही. मग आता आई कशा सांगतायत की ते ओवीला भेटायला गेल्या होत्या म्हणून. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते की तू गप्प बस ग, तुला काय करायचं आहे, कारण आज मी इथं घरात आलेली आहे ती फक्त आणि फक्त जानकीमुळे आलेली आहे, असं सुमित्राचं म्हणणं असतं. कारण सुमित्राला माहिती असतं जर जानकी आली नसती तर सुमित्राचा जीव गेला असता. खरं तर ऐश्वर्याला तेच हवं होतं, सुमित्रा मेलेलीच हवी होती म्हणून तर तिने हे सगळं कांड केलेलं होतं. परंतु जानकीने ऐनवेळी जाऊन हा सगळा डाव उधळून लावलेला असतो आणि या सगळ्याचा चांगला परिणाम झालेला असतो. रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि इकडे ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली असते. जानकी मात्र सगळं हे सांभाळून घेत असते, परंतु ऐश्वर्याला मात्र असं वाटत असतं की हे सगळं हिनंच केलं आहे म्हणून हिच्यावर उलटवायचं. आणि मग सारंग म्हणू लागतो की आई त्या ओवीला भेटायला जायची काय गरज होती तू, मी तुला आता खडसावून सांगतोय की इथून पुढं तू ओवीला भेटायला जायचं नाहीस. तेव्हा सुमित्रा सांगते की मी ओवीला भेटायला जाणार आणि मला तुम्ही कोणीही ओवीला भेटण्यापासून अडवू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे, आणि ऐश्वर्या म्हणते पण आम्ही सगळे अडवणार नाही, पण ऋषिकेश दादांचं काय, ऋषिकेश दादाला तर हे चालणार आहे का. तेवढ्यात ऋषिकेश दारात आलेला असतो आणि म्हणतो की हो मला चालणार आहे, ओवीने तिच्या आजीला भेटलं तर मी तिला कधीही अडवणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र ऋषिकेशने सांगितलेलं असतं की हो माझी काहीच हरकत नाही आहे, ती भेटू शकते, हे स्पष्टपणे ऋषिकेशने सांगितलेलं असतं. आणि त्याचमुळं ऋषिकेश हा ओवीला घेऊन आता रणदिवेंच्या घरी आलेला असतो, कारण त्यालाही बघायचं असतं की त्याची आई सुखरूप आहे का. कारण त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं होतं की आई नक्की अचानक कुठं गेली, काय झालं असेल तिचं, ह्या काळजीने तोही कासावीस झालेला होता. आणि ऋषिकेश ओवीला सांगतो की जा भेट तुझ्या आजीला, कारण इकडे सुमित्राने ठणकावून सांगितलेलं असतं की मला ओवीला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि फायनली ऋषिकेशने ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते आणि सांगून दिलेलं असतं की ओवीला तिची आजी भेटू शकते. आणि इथेच ऐश्वर्या आता तोंडावर पडलेली असते, कारण काहीही झालं तरी ऐश्वर्याला असं वाटायचं की सगळं जे काय आहे ते आपल्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे, पण ऐश्वर्याचा डाव उधळलेला असतो आणि हे ऐश्वर्याच्याही चांगलंच लक्षात आलेलं असतं. ऐश्वर्या आता तोंडावर पडलेली असते आणि त्याचबरोबर ऋषिकेशने ठणकावून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ओवी ही तिच्या आजीला भेटणारच आहे आणि तिच्या आजीला भेटण्यापासून तिला कोणीही अडवू शकत नाही, हे ठणकावून सांगितलेलं असतं. ऋषिकेश आल्यामुळं जानकीलाही भारी वाटत असतं आणि ओवी तिच्या कुटुंबाला, तिच्या घरच्यांना, तिच्या आजीला सगळ्यांना ती भेटत असते आणि ओवीने जाऊन तर आजीला मिठीच मारलेली असते. एवढं सगळं छान असं घडत असतं. मग ह्या घर चांगलं घडतं याच्यामध्ये वाटोळं करायला तर ऐश्वर्या मात्र आघाडीवरच असते. तिला काहीही करून
रणदिवे कुटुंबामध्ये आनंद येऊ द्यायचा नसतो, हे तिचं कारस्थान असतं. आणि रणदिवेंच्या घरामध्ये जानकीने तर आता प्रवेश केलेला असतो आणि त्याचबरोबर जानकी रणदिवेच्या घरात आलेली असते. तर जानकीच्याही डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात. जानकीलाही प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, हे सगळ्याचं नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न तिला असतो. आणि ऐश्वर्या मात्र खूपच डिस्टर्ब झालेली असते. ऐश्वर्या विचार करत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऐश्वर्याला वाईट वाटत आहे की हे सगळे एकत्र कसे येऊ शकतात, हे सगळ्यांनी एकत्र आलं नाही पाहिजे असं ऐश्वर्याला वाटत आहे. आणि त्यासाठी ऐश्वर्या तिला जे काय करता येईल ते प्रयत्न ती करत असते. आणि त्याचबरोबर इकडे जानकी म्हणते, ही तर सुरुवात आहे तुटलेल्या नात्यांना एकत्र जोडण्याची. एकदा का हे कुटुंब एकत्र आलं की मग मात्र तुझी वाट लागणार आहे आणि तेव्हा मात्र तू बघतच राहशील, असं जानकी ऐश्वर्याला ठणकावून सांगत असते. आणि ऐश्वर्या मात्र गप्प बसलेली असते, कारण अख्खं रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि ऐश्वर्या मात्र एकटी पडलेली असते. सगळं कुटुंब एकत्र असतं, सगळं ओवी आणि सुमित्राच्या भोवती असतं आणि इकडे ऐश्वर्या मात्र बाजूला एकटी उभी असते, कारण फायनली ऐश्वर्याला कळलेलं असतं की तिची काय लायकी आहे. आणि जानकी म्हणत असते की या कथेची ही सुरुवात आहे. जर ही कथा अशी असेल तर पुढं काय होईल याचा विचार करतो आणि त्यामुळं जपून राहा, असा जानकीने मोलाचा सल्ला ऐश्वर्याला दिलेला असतो. तर जानकीने ऐश्वर्याची नांगी ठेचलेली असते आणि रणदिवे कुटुंब एकत्र आलेलं असतं, ते खुश झालेलं असतं. परंतु इकडे ऐश्वर्याला मात्र तो आनंद बघवत नसतो, त्यासाठी तिची कटकारस्थानंही सुरूच असतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.